की हा दोन्ही संस्थांचा कारभार कशा प्रकारे तू सांभाळतेस? कारण दोन वेगवेगळ्या ठिकाणं आहेत आणि सगळेच वृद्ध आणि तू म्हणालीस की तसे कोणी मतिमंद म्हणा किंवा घटस्फोटी स्त्रियांची पण एक वेगळी जबाबदारी असते. सगळं नेमकं तू कसं हँडल करतेस? हे चॅलेंजेस तर खूपच मोठे आहे शर्मिला, म्हणजे जे काही आता तू म्हणतेस. पण आपलं ना दोन्ही युनिट मध्ये 3 ते 4 किलोमीटरचं अंतर आहे, म्हणजे खूप जास्त डिस्टन्स नाहीये. आणि आता ऑलमोस्ट इतकी छान घडी बसलेली आहे आश्रमाची, की मी 8 दिवस जरी आले नाही तरी काही, म्हणजे त्यांचं रुटीन ते सगळं चालणार आहे. पण इतके त्याच्यामधूनही चॅलेंजेस असतात, की कोणी मनोजून पळून जातं, बेवारस पालक एक्सपायर झाल्यानंतर त्यांची जी प्रोसेस असते, म्हणजे मी इतर वेळी अगं झुरळाला आणि पालीला घाबरते, पण मी त्यांचा अंत्यविधी सरण रचण्यापासून परत त्याच्यानंतर लाकडं ती स्मशानभूमीपर्यंत नेणं, त्याच्यानंतर मला तर पहिलं तुला सांगू का, म्हणजे अंत्यविधीसाठी आणि चुलीसाठी, म्हणजे ह्याची लाकडं वेगळी असतात आणि चुलीसाठी लाकडं वेगळी असतात. हा फरकच मला पहिला माहिती नव्हता. कधी प्रसंगच नाही आला ग डोक्यात, असं नव्हतं सुद्धा की आपल्याला पुढे चालून कोणाचा अंत्यविधी करावा लागणार आहे, असं काही नव्हतं. पण माणूस म्हणतो ना, पाण्यात पडलं की ऑटोमॅटिक हातपाय हलवतं, तशातली गत होती माझी. आणि खूप एक्सपिरियन्सनीच मी ते सगळं, पण मी घाबरले नाही, डगमगले नाही, मागं हटले नाही. आपण फक्त आपल्या नजरेमध्ये आपण पडलेली नाहीये मी कधीच. आणि स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात म्हणजे तो चुकीचा मार्ग नसणार आहे, कधीच नसणार आहे.